टुडे शेड्यूल असं आपण रोज बनवतो ना, पण काय होतं हा शेड्यूल फॉलोच होत नाही. त्यामागे दोन कारणं आहेत. एक कारण असं की जो शेड्यूल तुम्ही बनवता तो तुमच्या कॅपॅसिटीच्या बाहेरचा असतो आणि दुसरं कारण असं की ज्या वेनं तुम्ही तो बनवता तो वेच चुकीचा असतो. त्यामुळे जर तुमचा शेड्यूल फॉलो होत नसेल तर आज मी तुम्हाला जो शेड्यूल देते तो तुम्ही फॉलो करू शकता. थोड्या दिवसासाठी तुमचा न फॉलो होणारा शेड्यूल बाजूला ठेवा आणि मी सांगते तो शेड्यूल फॉलो करा. Hello everyone, I am Shivani and welcome to Civil Series. महाट्रान्सको एईशी रिलेटेड हा आजचा व्हिडिओ आहे. आता आपल्याला असं सांगण्यात आलं होतं की मे आणि जून मध्ये ही एक्झाम होईल, पण आतापर्यंत या एक्झामची डेट आलेली नाहीये. तर मी इथं असे अज्युम करते की 15 जुलैपर्यंत आपली एक्झाम होईल. जर तोपर्यंत डेज काउंट केले तर आपल्या हातात 30 दिवस आहेत. आता या 30 दिवसाचं युटिलायझेशन कसं करायचं? पहिला पार्ट आपण इथं घेणार आहोत शॉर्ट नोट्स. शॉर्ट नोट्स आपल्याजवळ असल्या पाहिजेत. त्याचं मेजर रिझन असं की जर शॉर्ट नोट्स असतील तर कमी वेळेत आपण रिव्हिजन करू शकतो. दुसरं घेणार आहेत आपण आता MCQ आणि रिव्हिजन. तर या दोन गोष्टीला सगळ्यात जास्त महत्त्व द्यायचं आहे. आता हे शेड्यूल फॉलो करण्या अगोदर मी शॉर्टली तुम्हाला सांगते की महाट्रान्सकोचा सिलेबस काय आहे. ठीक आहे, शॉर्टली बघूयात आपण. तर सिलेबसमध्ये टेक्निकल सब्जेक्ट्स आपल्याला दिलेले आहेत 13. आता या 13 टेक्निकल सब्जेक्ट्स मधलं पहिलं CPM, एस्टिमेशन, ब्रिज, टॉस, DRCS, स्टील स्ट्रक्चर, जिओटेक, मेकॅनिक्स, सॉम, BCM, हायवे, एन्व्हायरमेंट आणि सर्वेइंग. आता यामधल्या सब्जेक्ट्स पाहिले तर जो टॉस सब्जेक्ट आहे, मी इथं सांगते तुम्हाला कोणते कोणते सब्जेक्ट. तर टॉस जो सब्जेक्ट आहे तर याच्या शॉर्ट नोट अवेलेबल आहेत सिव्हिल सिरीज या चॅनलवर अवेलेबल आहेत. प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ती पूर्ण प्लेलिस्ट पाहू शकता. टॉसची पण आहे आणि सॉमचे सुद्धा व्हिडिओ तिथे तुम्हाला मिळतील. मेकॅनिक्सचे सुद्धा आहेत आणि सर्वेइंगचे सुद्धा आहेत. आय थिंक सर्वेइंग कम्प्लीट नाहीये पण सर्वेइंगचे सुद्धा अवेलेबल आहेत. त्यानंतर सिलेबसमध्ये आणखी काय येतं, नॉन टेकच्या पार्टमध्ये मराठी, रिझनिंग आणि ऍप्टिट्यूड. ठीक आहे, हा झाला सिलेबस. पॅटर्न काय असणार आहे एक्झामचा हे पण शॉर्टली बघून घेऊयात. तर टेक्निकल सेक्शन आहे, 50 क्वेश्चन्स असतील, 110 मार्क्स. नॉन टेक्निकल सेक्शन मध्ये 80 क्वेश्चन आहेत 40 मार्क्ससाठी. नॉन टेक्निकल मध्ये 3 सेक्शन येतात, मराठी, रिझनिंग आणि ऍप्टिट्यूड. मराठीचे 20 क्वेश्चन, रिझनिंगचे 40, ऍप्टिट्यूडचे 20 क्वेश्चन आणि हाफ मार्क्स त्याचे असतील. ठीक आहे, असा तुमचा एक्झामचा पॅटर्न राहील. 130 क्वेश्चन्स असतील 150 मार्कांसाठी, पण काउंट केले जातील आउट ऑफ 100. आता हा झाला सिलेबस आणि पॅटर्न. हे तुम्हाला माहित असणं गरजेचं होतं म्हणून मी क्विकली एकदा हे सांगून घेतलं. आता या व्हिडिओचा मेन पार्ट जो असेल त्याच्याकडे आपण जाऊयात. तर आजचा जो मेन पार्ट आहे तो आहे टाइम टेबल. आता हा टाइम टेबल काय असणार आहे, तर टाइम टेबल मध्ये आपल्याला तास जे आहेत, आवर्स जे आहेत ते डिसाईड करून ठेवायचे आहेत की आपल्याला किती तास वेळ द्यायचा आहे. सगळ्यात पहिला मेन पॉइंट असतो हा तास डिसाईड करणं. तर तिथं आपण 9 आवर्सचा असा टाइम टेबल घेतोय. 9 आवर्स मध्ये आपल्याला कसं डिवाइड करायचंय ते मी इथं सांगते. तर पहिले जे 2.5 तास आहेत ते तुम्हाला द्यायचे शॉर्ट नोट्ससाठी. आता तुमचा टाइम टेबल हा वेगळाही असू शकतो, पण हा टाइम टेबल जर तुम्ही फॉलो केला तर मला असं वाटतं की कमी वेळेत चांगल्या क्वालिटीचं रिव्हिजन आणि अभ्यास तुम्ही करू शकता. तर पहिल्या 2.5 तासामध्ये तुम्हाला शॉर्ट नोट्स बनवायच्या आहेत. शॉर्ट नोट्स फक्त लिहित जायच्या नाहीत, तर जेव्हा जेव्हा तुम्ही त्या शॉर्ट नोट्स बनवताय तेव्हा परत एकदा त्याचं रिव्हिजन करत जा आणि त्या लक्षात घेऊनच तिथे शॉर्ट नोट्स बनवा. आता सेकंड, आता खूप जणांना असं वाटेल की शॉर्ट नोट्स बनवायला खूप वेळ जाईल, 30 दिवसांमध्ये शॉर्ट नोट्स बनत नाहीत. आता हा जो व्हिडिओ आहे तो त्याच लोकांसाठी आहे ज्यांचे आतापर्यंत टेक्निकल सब्जेक्ट्स कव्हर झालेले आहेत. म्हणजे जर त्यांचे कव्हर झालेले असतील तर किमान त्यांच्या 1 ते 2 रिव्हिजन तर झालेल्या असणारच. जर नसतील झाल्या तर ते 1 ते 2 रिव्हिजन तुम्ही एक छोटासा टाइम स्पॅन घेऊन त्याच्यामध्ये कव्हर करा. 1-2 रिव्हिजन नंतरच तुम्ही शॉर्ट नोट्स बनवू शकतात. त्याच्या अगोदर तुम्हाला शॉर्ट नोट्स बनवता येणार नाहीत, कारण की खूप कॉम्प्रेसिव्ह स्टडीसाठी तुम्हाला 1 ते 2 वेळा, कमीत कमी 1 ते 2 वेळा रिव्हिजन झालेली असावी. तर 2.5 तास वेळ द्यायचा आहे तुम्हाला शॉर्ट नोट्स बनवायला. त्यानंतर
पुढचा जो वेळ आहे तो देणार आपण 1 तास रिव्हिजनसाठी. आता ही 1 तास रिव्हिजन कुठली करायची आहे? हा झाला 2.5 तास. इथं 1 तास जी रिव्हिजन करायची आहे तर ती करणार आहेत आपण या शॉर्ट नोट्सची. दुसरं काही करायचं नाही. ज्या शॉर्ट नोट्स तुम्ही 2.5 तासात लिहितात त्याची परत एकदा रिव्हिजन करून घ्यायची. कारण जितकं जास्त तुम्ही रिवाइज कराल तितका तुमचा तो कन्सेप्ट क्लिअर होईल आणि परमनंटली ती गोष्ट तुमच्या लक्षात राहील. आता सेकंड, इथं काय करायचंय, 2 तास द्यायचे आहेत MCQ साठी आणि त्या 2 तासामधलाच थोडासा वेळ काढायचा आणि त्या केलेल्या MCQचं रिव्हिजन करायचंय. ठीक आहे. 2.5 तास शॉर्ट नोट्स साठी झाले, 1 तास त्याच्या रिव्हिजन साठी झाला, 3.5 तास झाले आणि 2 तास MCQ साठी आहेत. म्हणजे इथं 5.5 तासाचा आपला टाइम स्पॅन कव्हर झालेला आहे. आता एक मेन मुद्दा आहे की MCQ कुठून करायचे. तर MCQ साठी मी तुम्हाला सिव्हिल सिरीजचं चॅनल तर रेफर करणारच, कारण की इथं तुम्हाला खूप चांगल्या क्वालिटीचे MCQ नक्की मिळणार. आणि दुसरं काय करायला बघा, एक्झाम ही AE लेवलची आहे. तर AE लेवलचे कुठलेही MCQ तुम्ही सॉल्व्ह करू शकता. MCQ सॉल्व्ह करण्याच्या मागे एकच हेतू असतो की टाइम मध्ये तुम्हाला MCQ सॉल्व्ह करता आले पाहिजेत. तुम्हाला तो समोर MCQ पाहिला तर त्या 4 किंवा 5 ऑप्शनला टॅकल करता आलं पाहिजे. याच्यासाठी MCQ सॉल्व्ह करायचे. आणि तिसरं कारण असं की तुम्ही जो अभ्यास केलाय तो करेक्ट वे न केलाय की नाही हे तुम्हाला MCQ थ्रू लक्षात येईल. किंवा MCQ सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला असं लक्षात येईल की शॉर्ट नोट्स मध्ये मला काय टाकण्याची गरज आहे आणि काय न ऍड करण्याची गरज आहे. ठीक आहे. या क्लिअरन्ससाठी तुम्हाला MCQ सॉल्व्ह करायचे आहेत. आता काही जण असे असतात की MCQ डिरेक्टली पाठ करायला लागतात. तर MCQ पाठ करायची गरज नाहीये. काही काही जण थेरी सोडून देतात आणि फक्त रोजचे 200-300 MCQ पाठ करत राहायचे आणि त्याच्यावरनं थेरॉटिकल डाटा कलेक्ट करत राहायचा. तसं होत नाही. तुम्हाला जो टेक्निकलचा कन्सेप्च्युअल पार्ट आहे तो कम्प्लीट करायलाच पाहिजे. आणि MCQ जे आहे ते तुम्हाला फक्त काय अभ्यास करायचा आहे, किती वेळात करायचा आहे आणि कशा स्पीडने MCQ सॉल्व्ह करायचे याच्यासाठी MCQ ची रोजची प्रॅक्टिस तुम्हाला हवी. हे झालं 2 क्लिअर, शॉर्ट नोट्स आणि MCQ रिव्हिजन. थर्ड सेक्शन असा येणार आता इथे, नॉन टेक्निकलचा सेक्शन. आता अर्धा तास तुम्हाला मराठीसाठी द्यायचा आहे. मी इन डिटेल मराठीचं सांगत नाहीये, पण जे काही तुम्हाला मराठीचं करायचंय. आता इथं काय आहे, महाट्रान्सकोसाठी एक क्रायटेरिया दिलाय की जेवढे काही सेक्शन्स तुम्हाला क्वेश्चन पेपरमध्ये असतील तिथे तुम्हाला सगळ्या सेक्शनमध्ये काही ना काहीतरी मार्क्स पडायला हवेत. 0 मार्क्स नाही चालणार. त्यामुळे मराठीचाही अभ्यास तुम्हाला करावा लागणार आहे. तर रोजचा अर्धा तास 30 दिवसांमध्ये तुम्ही मराठीला देऊ शकता. म्हणजे 15 तास तुम्हाला मिळतील. मराठीचा रोजचा अर्धा तास जरी तुम्ही अभ्यास केला तरी. तर अर्धा तास मराठीतलं तुम्हाला जे काही करायचे ते तुम्ही करू शकता. त्यानंतर 2 तास द्यायचे आहेत ऍप्टिट्यूड आणि रिझनिंगला. इथं अर्धा तास झाला. आता हे 2 तास ऍप्टिट्यूड आणि रिझनिंगला द्यायचे आहेत. ऍप्टिट्यूड आणि रिझनिंग तुम्ही कुठून सॉल्व्ह करू शकता, तर बऱ्याचशा जागा आहेत. बऱ्याचशा जागेवरून काही क्लासेसचे तुम्हाला क्वेश्चन पेपर मिळतील. प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर असतात, तिथूनही सॉल्व्ह करू शकता. त्यानंतर टेक्स्ट बुकवर सुद्धा काही क्वेश्चन्स अवेलेबल आहेत, तिथून सुद्धा तुम्ही सॉल्व्ह करू शकता. तर अशा बरेचसे तुम्हाला जागा मिळतील जिथून तुम्हाला MCQs हे रिझनिंग आणि ऍप्टिट्यूडचे प्रॅक्टिस करायला मिळू शकतात. यूट्यूबवर सुद्धा असे बरेचसे चॅनल आहेत की जे रेग्युलरली रिझनिंग आणि ऍप्टिट्यूडची प्रॅक्टिस घेतात. तर तिथून सुद्धा तुम्ही ते करू शकता. आणि एक महत्त्वाची गोष्ट अशी की रिझनिंग आणि ऍप्टिट्यूड मध्ये सुद्धा तुम्हाला कन्सेप्च्युअल क्लिअरन्स असायला हवा. इथं ट्रिक तुम्हाला यायला हव्यात. त्याशिवाय तुम्ही फास्ट हे सॉल्व्ह करू शकत नाहीत. तर ते सुद्धा तुम्हाला सेपरेटली कलेक्ट करून ठेवायचं आहे. प्रत्येक रिझनिंगच्या न्यूमेरिकलची किंवा क्वेश्चन्सची जी काही ट्रिक आहे ती तुम्हाला सेपरेटली एका नोटबुकमध्ये लिहून ठेवायची आहे. म्हणजे शेवटी जेव्हा तुम्ही रिवाइज करणार तेव्हा तुम्हाला ते इझी जाईल. आणि रोजचं 2 तास तुम्हाला रिझनिंग आणि ऍप्टिट्यूडसाठी द्यायचंच आहे. ठीक आहे. आता हे 2 तास देण्यामध्ये 2 तास इथं झाले, इथं हाफ आवर झाला, इथं आपले 5.5 तास झालेले होते. म्हणजे टोटल आता आपण किती टाइम कव्हर केलाय? 8 तासांचा टाइम कव्हर केलाय. 8च तासांचा केलाय ना. 2.5 तास, 3.5, 5.5, 6, 7, 8. 8 तास झालेला आहे टाइम. आता 1 तास रिमेनिंग आहे. आता हे 1 तासात काय करणार? तर मला माहितीये 8 तासात
कोणाचंही कंप्लीट होत नाही. काही ना काहीतरी इकडे तिकडे राहतच असतं. त्यामुळे हा 1 तास तुम्हाला एक्स्ट्रा आहे. ह्या 1 तासामधलं ज्या कोणत्या सेक्शनमधलं, मी तर असं तुम्हाला रेफर करेल की पहिलं आणि दुसरं सेक्शनमधलं जे काही तुमचं दिवसभरातलं करायचं राहिलेलं असेल ते तुम्ही 1 तास इकडे युटिलाइज करू शकता. ठीक आहे, जसं तुम्हाला ऍडजस्ट करायचं आहे तसा करा. ह्या थर्ड सेक्शनला फक्त एवढाच टाइम दिला तरी खूप झाला. दिवसाचे 2.5 तास खूप झाले याला. आणि या बाकीच्या सेक्शनला तुम्ही हा 1 तास यूज करू शकता. आता असा जर टाइम टेबल तुम्ही फॉलो करत असाल तर नक्कीच इझिली तुमची एक्झाम ही क्रॅक होईल. आणि खूप रिव्हिजन करा, खूप MCQ सॉल्व करा, त्याशिवाय एक्झाम क्लिअर होत नाही. आणि रिव्हिजन ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. तर रिव्हिजनला जेवढा जास्त टाइम मिळेल तेवढा टाइम द्या. हे 9 तास तुम्ही फॉलो करू शकता. हा खूप कमीत कमी वेळ आहे. काही जण असं म्हणतात की तासावर अभ्यास डिपेंड नाहीये. हा मान्य आहे, तासावर अभ्यास डिपेंड नसतो, क्वालिटी कंटेंटवर डिपेंड असतो. पण तो क्वालिटी कंटेंट कधी येणार? तुम्ही कमी वेळात अभ्यास केला तरी तुमचं सिलेक्शन होऊ शकतं. हे कधी येणार? जेव्हा तुमचा खूप डिटेल अभ्यास झालेला असेल तेव्हाच होणार. आणि जर तितक्या डिटेलिंग अभ्यासापर्यंत तुम्हाला जायचं असेल तर हा मी सांगते तो शेड्यूल तुम्ही फॉलो करा. तुमचं नक्की कन्सेप्च्युअल क्लिअरन्स सोबत इझिली आणि काहीही गोंधळ न होता टाइम टेबल फॉलो होणार. आता व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला म्हणलं होतं की शॉर्ट नोट्स बद्दल मी तुम्हाला काहीतरी सांगतेय, तर ते बघूयात आता. तर आता बघा, सिव्हिलच्या ज्या काही टेक्निकलच्या सगळ्या शॉर्ट नोट्स आहेत त्या तुम्हाला कुठे अवेलेबल होतील? तर पहिलं सिव्हिल सिरीज, जे हे चॅनल, ज्या चॅनलवर तुम्ही आजचा व्हिडिओ बघताय त्याच चॅनलवरती मेकॅनिक्स, त्यानंतर सॉम, थर्ड असेल टॉस आणि फोर्थ आहे सर्विंग. सर्विंगच्या माहित नाही मला कंप्लीट आहेत की नाहीत, पण मी दिलेल्या आहेत सर्विंगच्या तिथे. तर या 4 सब्जेक्टच्या शॉर्ट नोट्स तुम्हाला ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत. त्या तुम्ही महाट्रान्सकोसाठी यूज करू शकता. आता पुढे काय करायचे आपल्याला बघा. शॉर्ट नोट्स मी तुम्हाला देईल, व्हिडिओमधून सुद्धा देईल. त्यासाठी तुम्हाला एक काम करायचंय की आजचा जो व्हिडिओ आहे त्याखाली तुम्हाला कमेंट करायची आहे की तुम्हाला कोणत्या सब्जेक्टच्या शॉर्ट नोट्स हव्या आहेत. या 4 सब्जेक्टच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला शॉर्ट नोट्स देईल. त्या शॉर्ट नोट्स च्या नावानं तुम्हाला कमेंट करायची आहे, त्या सब्जेक्टच्या नावानं. त्या शॉर्ट नोट्सचा व्हिडिओ तुम्हाला मिळेल. आणि जो व्हिडिओ मी तुम्हाला देतेय, ज्या व्हिडिओमधला जेवढा कंटेंट आपला कव्हर होणार आहे त्याच्या हँड रिटन नोट्स, लक्षात ठेवा, त्याच्या हँड रिटन नोट्स ह्या तुम्हाला टेलिग्रामला अवेलेबल होतील. ठीक आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे की हँड रिटन नोट, मी माझ्या स्वतः लिहिलेल्या हँड रिटन नोट्स तुम्हाला टेलिग्रामवर देईल. तर तुम्हाला फक्त काम करायचं काय आहे की जो टेक्निकलचा सब्जेक्ट तुम्हाला हवाय तो टेक्निकलचा सब्जेक्ट तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये मला सांगायचा आहे आणि येणाऱ्या पुढच्या व्हिडिओची वाट बघायची आहे. तोपर्यंत हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू. आणि हा टाइम टेबल फॉलो करा. कसा वाटतोय तुम्हाला हा टाइम टेबल ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. यामध्ये तुम्हाला काही बदल सुचत असतील, तुम्हाला वाटत असेल काही एक्स्ट्रा यामध्ये ऍड होऊ शकतं, ते सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. बाकी सगळ्यांना त्याचा खूप फायदा होईल. आणि थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.